नमस्कार मुलींनो, रामकृष्ण हरी, जय सीताराम सगळ्यांना. हे बघा, हे माल आपल्या झालेला आहे. हे बघा, हे बांगडी माल, हे बांगडी माल. हे कसं आता हे वडसावित्री पुन्हा आली ना, त्याच्यासाठी असते बघा हे. आणि हे माल आपला गणपतीसाठी असते, साधा माल. आणि हे बघा, हे लय उशीर झाला मी करायला लागले या. बरी आता इडो बी नाही मला टाकायला, तर म्हणलं आपल्याला इडोसाठी तर म्हणलं आपल्याला थांबावं लागणार आहे जरा. तर म्हणलं आपलं काम पण होईल ना, बघा इडो पण होईल आणि काम पण होईल, असं असतं मुलींनो. म्हणून ह्या बघा कामं कसं 10 कामं करून घ्यावं लागतात, तेव्हा आपलं जीवनाचं स्वार्थिक होतं या. कसं आपल्याला ह्या बघा केल्याशिवाय मार्ग नसतं या, आपल्याला करावंच लागत असते. म्हणून आपल्याला करायचंच असतं बघा. हे बघा काम असू द्या, आता शिकलेले असले ते बी ह्या बघा ऑफिसमध्ये जाऊन शिने नोकरी करतात. आता आम्ही अनपढ हे तुमची आई, तर ह्या बघा बसून राहत नाही मी, काय ना काय करतच राहते बघा. असं नाही की मी बसून राहते या, काय मी काही बी कामं धुंडून काढते या. का तर हे बघा आपल्याला पैसा पाणी लागते घरामध्ये. आपलं कसं 4 लेकरं बाळ आहेत आपल्या घरामध्ये. पहिलं पण माझे होते लेकरं, आणि कसं ते बी झाले लहानाचे मोठे. तर आता हे बघा आपले नातरुंड आहेत, पतरुंड आहेत, आपलं सगळंच परिवार आहे. तर परिवारासाठी आपल्याला करावं लागते. काय मी हे बघा माझ्या जीवाला एक चाराने खात नाही, काय नाही का माझ्या जीवाची आईस करत नाही, का मला कपडा घेत नाही, का मला बांगडी भरत नाही, का मला चप्पल घेत नाही, मी काहीच नाही करत. हे बघा सगळं माझ्या परिवारासाठी मी काय करायचे ते हे बघा करते. हे बघा रात दिवस मी मेहनत करून मी घरं चालवत आलेले आहे, आणि सगळ्यांना सपोर्ट पण करत आलेले आहे. असं नाही की मी स्वतःच तुम्हाला सपोर्ट मागते आणि मी सपोर्ट नाही करत. माता बहिणींनो, मी करते की तुम्हाला सपोर्ट करते बघा सपोर्ट. असं नाही तुम्ही इडोच बघत नाहीत तर काय हो, तुम्ही माझे इडोच बघत नाहीत. आणि हे बघा कुणी जर इडो बघितला ना, पूर्ण इडो बघा जा, अर्धा इडो नका बघा जा. अर्धा माणसाला कसं हा बघा आपण कहाणी कथा ऐकायला जातो, तिथं आपल्याला काय अर्ध्या कहाणी कथा मधून वापस येतो का? आपण मंदिरमध्ये जातो, आपण अर्धी पूजा करायची सोडून येतो का? म्हणून माझी पण ही कहाणी कथाच आहे बघा, माझी पण ही कहाणी कथा आहे. म्हणून हे बघा काहीतरी तुम्ही माझा एक अर्धा वेळ बघा जाता, तुम्हाला कळत माझी कहाणी कथा काय असते ते. हे बघा आपल्याला मेहनत कमवल्याशिवाय मार्ग नाही. आपल्याला काय करून बसून पैसा भेटत नाही, आपल्याला मेहनत करून पैसा कमवावं लागतं या. आपल्या घरादारासाठी हे बघा करावंच लागते. आता आपण हे बघा लेकरं एवढे लहानाचे मोठं करतो की बाई मोठे होऊन लेकरं पुढं होऊन आपल्याला आधार आसरा होईन परी काय. आता बघा शिक्षण पाणी झालं तर आधार आसरा होतंय, शिक्षणच नाही पूर्ण झालं तर आधार आसरा कुठून होणार हो? मग कसं नोकरी भेटत नाही, पाणी भेटत नाही, काय नाही भेटत. दुकानामध्ये कामं करून नाही पोट भागत. घरं भाड्याचे असतं तर माणसाची लय अडचणी होत्यात प्रत्येकाचे. मी म्हणत नाही की माझी, प्रत्येकाची अडचण होती बघा. म्हणून कसं हे बघा माणसाला शिक्षण पाहिजे बघा, माणसाला काय का होईना शिक्षण पाहिजे. आणि शिक्षणमध्ये कसं असतं बघा, तिसरा डोळा असतो. ते म्हणतात ना की तिसरा डोळा असतो शिक्षण, ते खरं आहे पर्याय बघा. जास्त चुकून बी कुणाला नोकऱ्या पाणी भेटत नाही. आता इकडून तिकडून कामं करायचे ते पण बरं वाटत नाही. एवढं शिक्षण करून आपण इकडून तिकडून कामं करायचे ते पण बरं वाटत नाही. त्यापेक्षा आम्ही अनपढ बऱ्या की आम्ही 10-15 हजार तरी कमवतो. हे बघा आम्हाला सारखं काम असते, आम्हाला कामाला काही कमी नाही, आम्हाला भरपूर काम असते. हे बघा हे काम नसलं तर दुसऱ्याचं असतं, दुसऱ्याचं काम नसलं तर तिसऱ्याचं काम असते, आणि तिसऱ्याचं काम नसलं तर आपलं बाहेरचं स्वयंपाक पाण्याचं काम असते. असं नाही की आपल्याला काम नाही भेटत. हे बघा अनाडी माणसाला बी बघा भरपूर कामं भेटतात, तसं काय नाही आहे. अनाडी माणसाला बी भरपूर कामं भेटतात. असं नाही की शिक्षण आहे म्हणून शिक्षणवाल्याला जास्त काम भेटते, अनाडीला काम जास्त भेटत नाही आहे, तसं काय नाही मुलांनो, तसं काय नाही. आपल्याला आपली गलतफहमी होऊन जाते, सामनेवाल्याची गलतफहमी होऊन जाते या. असं वाटतंय की त्याचं शिक्षण नाही, काय नाही, त्याचं कसं होत असं काय होत असं, परी त्याला देव असतो, त्याच्या पाठीमागं देव असतो, त्याच्या पाठीमागं खंबीरपणाने देव उभा राहतो. आणि देव नक्कीच ह्या बघा सहारा देतो. का तर आपल्या मनातली श्रद्धा आहे ना, आपल्या मनात वाटतं ना की देवा परमेश्वरा काय करायचे तर तू कर, आपण देवावर सोडू येतात. म्हणून हे बघा आपलं देव परमेश्वर सगळं चांगलं करतो पण हे बघा सुख दुःख तर सगळ्याच्या नशिबाला असते. हे बघा किती बी पैशावाला असला तरी त्याच्या नशिबाला असते, आणि किती बी गरीब असला तरी त्याच्या नशिबाला असते. असं नाही की मोठा पैशावाला आहे म्हणून त्याला दुःख नाही, त्याला लई सुख आहे. त्या श्रीमंत माणसाला जाऊन विचारा तुम्ही सुखी आहेस का दुःखी आहेस, तुम्ही नुसतं जाऊन विचारा तू बाळा सुखी आहे का दुःखी आहे, ते तुम्हाला काय सांगन ते ऐका. ते म्हणणार आहे जगात जास्त तुम्ही सुखी आहेत, तुम्ही अनाडे अनपढ आहेत ना, जगात जास्त तुम्ही सुखी आहेत. हे बघा असंच असतं बघा. पण कोणाकोणाला कसं गैरसमज होऊन जातं या.
कुणाकुणाचा गैरसमज होऊन जातं या, की असं वाटतं की ह्यांचं शिक्षण नाही, पाणी नाही, ह्यांच्या घरामध्ये बी जास्त शिक्षण नाही, ह्यांचं काय कसं चालत असन कसं नाही, कर्जबाजारी असतील. परी मुलाने मी कधी कर्जबाजारी नव्हते, काय नव्हते, कधी सुख तर जीवनामध्ये आहे बघा. मेहनत करून खायचं सुख दिलेलं होतं देवाने, आणि अजून बी मेहनत करूनच खातो हे बघा. परी तसं काय नाही आहे. तिथून पुढं व्या बघा मेहनत करून आम्ही चांगलं जिंदगी आमची ठेवणारच आहेत. असं नाही की आमची जिंदगी असं उपाशी राहणार, तसं नाही. जेव्हा लहान लेकरं होते तेव्हा आपण उपाशी नाही राहिलो, आणि हे बघा आता पण उपाशी नाही राहिलो. रात दिवस मेहनत करून हे बघा लेकरं बाळं मी चांगला सांभाळ केलेला आहे. आणि हे बघा तसंच तुम्ही पण करत राहा. देव आपल्याला कुठं कमी नाही करत, देव आपल्या अंगसंगच असते. देवाला जाणं, देवाला माना. भले तुम्ही मंदिरमध्ये नका जाऊ, जरी हे बघा मंदिरमध्ये गेला तर हे बघा जे बाहेर बिचारे गरीब असतात त्यांना खायला प्यायला द्या. तुम्ही हे बघा मोठ्याला खाऊ पिऊ घालताय, मोठा तर काही तुम्हाला आशीर्वाद पण देऊन जात नाही. मोठा तर हे बघा घरी जाणार आणि म्हणणार की काय भाजी होती, चांगली भाजी नव्हती, काय त्यांनी पाहुणचार केला, तुम्ही किती पाहुणचार करा. ते मोठा तसा म्हणणार की इथं खाणार पिणार, आपल्यात खाणार पिणार, गरीबाच्या इथं खाणार पिणार, आणि ते म्हणणार की काय बाबा काहीच नव्हतं एवढं खायसारखं, काहीच भाजी चांगली नव्हती, काय कसं पाहुण्याला जेवण दिलं. काही लोक असं पण म्हणतात. आणि ते गोरगरीब हे बघा उष्ण पासणं लोकांचं उदारी पादारी करून आणून पूर्ण चालवतं या. का तर पाहुणे आलेत बाबा मोठ्या घरचे, आणि ते मोठ्या घरी गेलं तर त्यांच्या घरी गेलं तर आपली कुठं आला आणि कुठं गेलं असं करतात. आणि त्यांच्या बायकोकडले जर असले तर कुठं ठेव कुठं नाही करतात. आणि बहिणी बाळाकडे असले तर आला काय आणि गेला काय. जर बहिणी मोठ्या घराच्या असल्या, श्रीमंत घराच्या असल्या तरच हे बघा त्यांना इज्जत आहे. हे बघा जर एखादी गरीब बहीण असली, भोळीसाळी असली तर तिची काही इज्जत नाही भावाच्या घरी, कसली इज्जत नसती या. नाही भाऊ इज्जत देत नाही तर भाऊजाई कशी इज्जत देणार तुम्ही सांगा. भावाने इज्जत दिली. माझी गोरगरीब बहीण आहे की कसं करून घर सांभाळलं, कसं करून पूर्ण संसार उभा केला. असं जर म्हणला बायकोला तर ती बायको नंदाला इज्जत देईल. आणि त्या भावाने जरा भलबुरा करत राहिला बायकोपाशी लेकरापाशी तर मग ते बायको लेकरं पण तसेच करणार ना. असं असतं बघा दुनियाची रीत अशीच आहे. मी नाही म्हणत की तुम्हाला काय वाटन की माझ्याबद्दल बोलते, माझ्याबद्दल मी बोलणारच नाही, माझ्याबद्दल बोलणारच नाही. माझ्या जीवनाची एवढी कहाणी आहे ना, सांगितलं तर तुम्हाला वाटन की कसं ह्या बाईनं जीवन जगलं असन, कसं जीवन जगलं असन. आणि माझी कहाणी तर तुम्हाला कधी मी सांगितलीच नाही. माझी कहाणी सांगितलं तर तुम्हाला एवढं माझं दुःख वाटन मुलांना मुलींना. पण माझी कहाणी मला नको सांगायची, माझी कहाणी मला नाही सांगायची. देवाला माहिती आहे, माझ्या परमेश्वराला विश्वराला माहिती आहे माझी जीवनाची कहाणी. मी कसे दिवस काढून आत्तापर्यंत जगत आले. हे बघा आता लहानाचे मोठे लेकरं झाले, सगळं झालं, सगळं चांगलं झालं. लेकरं माझे एवढे गुणी होते, लग्न येऊ झाले, लेकरं झाले, बाळ झाले, सगळं चांगलं झालं. बरं हे बघा संकट हे बघा कुणाला चुकलेलं नाही मुलांनो, संकट कुणाला चुकलेलं नाही बघा. संकट आहे बघा किती बी श्रीमंत असला ना मुलांनो की हे बघा दुःख सुख येत आहे ना मुलांनो, सुख येत आहे ना, त्या सुखाच्या पाठीमागं दुःख पण धावत येत आहे. आणि हे जीवनामध्ये कधी ना कधी असतेच बघा. किती पण पुण्य करा, किती बी दान करा, काय करा, हे सगळ्याचं नशीब आहे. हे दुःख सगळ्याचं नशीब आहे. असं नाही की त्यांनी लय मोठं पाप केलं होतं म्हणून त्याचं नशीबी दुःख आलं, तसं काय नसतंय मुलांनो. बरं बघा जेवढं आपल्याच्यानी पुण्य घडन ना, जेवढं आपल्याच्यानी पुण्य घडन ना तेवढं पुण्य करत चला. कसं पुण्य काय करायचं आपल्याला, काय उठून सुटून काय हे बघा रोज पंक्ती नाही उठवायच्या. एवढं आहे की कोणी दुःखी असलं तर त्याचं दुःख वळका, सुखामध्ये तर सगळेच सामील होतात. प्रेमेन दुःखामध्ये त्यांना बोलण्याचा तरी आधार द्या. तुम्ही काय देऊ नका, घेऊ नका, बोलण्याचा तरी आधार द्या. बस माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला.
रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. हाय सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना मुलांनो, नमस्कार. हाय. रामकृष्ण हरी. जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. हरे 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 रामा 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 रामा. हे कृष्ण गोपाळ सगळ्यांचं चांगलं कर बाबा, तुमच्या पाठीमागं माझं चांगलं कर. नमस्कार मुलांना, नमस्कार. हाय सगळ्यांना, बाय सगळ्यांना. माल अजून मला पॅकिंगच करायचं बघा मुलांना. हे बघा अजून मला पॅकिंग करायचं, भरपूर माल आहे पॅकिंग करायला.